नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 2024 हे वर्ष गेलं तसं गेलं, पण येणारं 2025 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी निश्चितच 2024 पेक्षा चांगलं ठरणार बरं का. कारण अनेक चांगल्या घटना 2025 मध्ये वृश्चिक राशीच्या बाबतीत घडू शकतात. कोणत्या आहेत त्या घटना? आर्थिक लाभ होणार आहे का? कुटुंबात नवीन बातमी येणार आहे का? चला जाणून घेऊया. प्रचंड मेहनत करणारी, कष्ट करणारी आणि आपल्या कामाची छाप प्रत्येक गोष्टीवर सोडणारी अशी ही वृश्चिक रास. पण यांना सगळ्या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणात ठेवायला आवडतात. अगदी मग ते नातं असू द्या किंवा प्रोफेशनल लाईफ. सगळ्या गोष्टी यांना यांच्या कंट्रोलमध्ये लागतात. अशा या वृश्चिक राशीसाठी 2025 हे वर्ष संपूर्ण भरभराटीचं असणार आहे. खास करून 26 एप्रिल नंतर आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. दागिने, जमीन, घर अशा मोठ्या खरेदीचे योग सुद्धा 2025 मध्ये आहेत. साहजिकच आहे, आर्थिक स्थिती सुधारली तर माणूस काही ना काहीतरी खरेदी करतच नाही का? अशा काही नवीन संधी 2025 मध्ये तुम्हाला मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. पण त्याचबरोबर तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे, कारण तुम्ही खर्च करत राहिलात तर तुमची बचत होणं अवघड होऊन जाईल. म्हणूनच जर उत्पन्न वाढते तर बचतीचं नियोजन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. करिअर बद्दल बोलायचं झालं तर बँकिंग, राजकारण किंवा प्रशासन या क्षेत्रामध्ये जी लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी 2025 हे वर्ष चांगलं ग्रहमान घेऊन येत आहे. त्याचबरोबर IT किंवा मीडियामध्ये सुद्धा जे लोक जॉब करतात त्यांची सुद्धा प्रगती होऊ शकते. खास करून 2 एप्रिल नंतरचा काळ नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची अशा काही संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. हे वर्ष तुमच्या करिअरसाठी निश्चितच चांगलं म्हटलं पाहिजे. खास करून मगाशी म्हटलं तसं IT, बँकिंग किंवा मीडियामध्ये किंवा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जे लोक काम करतायत त्यांना तर यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीतील प्रगतीमुळे निश्चितच यावर्षी तुम्हाला समाधान मिळेल. आता जर तुम्ही व्यवसाय करताय तर तुमच्या व्यावसायिक जीवनात सुद्धा काही लक्षणीय प्रगती करण्याची हीच वेळ असणार आहे. खास करून वर्षाचा उत्तरार्ध अर्थात वर्षाचा जो शेवटचा भाग आहे तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या व्यवसायामध्ये वाढ झालेली दिसेल. त्याचबरोबर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्यातही यशस्वी व्हाल. नफा तर वाढेलच, पण त्याचबरोबर व्यवसायात घडणाऱ्या सकारात्मक गोष्टीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आशादायी राहाल. हे सगळं जरी खरं असलं तरी काही आव्हानांचा सामना तुम्हाला व्यवसायाच्या बाबतीमध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच करावा लागू शकतो. तो सामना तुम्ही थोडासा संयमाने केला तर यावर्षी व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी निश्चितच चांगलं जाण्याचा संकेत आहेत. गुंतवणूकदारांसाठी सुद्धा हे वर्ष लाभदायी ठरणार असल्याचे ग्रहमान आहे. विविध क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकते. कौटुंबिक दृष्टिकोनातून विचार करता 2025 ची सुरुवात निश्चितच तुमच्यासाठी चांगली होईल. तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा चांगली होईल. पण मार्च नंतर मात्र कुटुंबात काही समस्या जाणवू शकतात. त्या समस्यावर तुम्हाला संयमाने मार्ग काढावा लागेल. काही तुलनात्मक गोष्टींचा विचार करता कुटुंबामध्ये असंतोष, कुटुंबातल्या सदस्यांमध्ये असंतोष पाहायला मिळू शकतो. पण जसं जसं वर्ष पुढे जाईल तशा तशा या समस्या सुद्धा सुटतील. वृश्चिक राशीच्या लोकांना मनमोकळेपणाने आपल्या जोडीदाराशी बोलण्याचा सल्ला मात्र दिला जातो. वृश्चिक राशीची लोक बऱ्याचदा अनेक गोष्टी आपल्या मनातच ठेवतात. जोडीदाराला सुद्धा त्याचा थांगपत्ता लागू देत नाहीत. त्यामुळे जोडीदाराचे अनेक गैरसमज निर्माण होतात. वैवाहिक जीवन चांगलं ठेवायचं असेल तर जोडीदाराशी प्रामाणिकपणे बोलणं, त्याचबरोबर जोडीदाराला सुद्धा मोकळा श्वास घेता येईल असं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी जोडीदारासाठी एवढी गोष्ट करायला हवी. जोडीदाराच्या मनात काय चालले ते ओळखण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःच सुद्धा मोकळेपणाने जोडीदाराजवळ व्यक्त करावं. सुखी वैवाहिक जीवनासाठी उत्तम संभाषण हा अतिशय सोपा मार्ग आहे. त्याचा अवलंब वृश्चिक राशीच्या लोकांनी यावर्षी निश्चितच करावा. आता जी वृश्चिक राशीची लोक बऱ्याच दिवसांपासून जमीन किंवा घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण काम पुढेच जात नाही, अशांसाठी यावर्षी सकारात्मक आणि अनुकूल घटना घडू शकतात. खास करून मार्च नंतर तुम्हाला अशा संधी मिळू शकतात की तुम्हाला हवी तशी डील तुम्ही करू शकाल. आता वळूया वृश्चिक राशीने करायचे ज्योतिष उपायांकडे. ज्या काही छोट्या मोठ्या समस्या 2025 मध्ये तुम्हाला जाणवू शकतात त्यावरती काय ज्योतिषी उपाय करता येतील ते बघूया. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये यावी यासाठी चंदनाचा वापर करा. त्याचबरोबर भरपूर छान अशी फुलांची झाडं तुमच्या घराभोवती किंवा गॅलरीमध्ये लावा. या गोष्टी तुमच्या घरात सकारात्मकता घेऊन येतील आणि घरातल्यांचं मन सुद्धा प्रसन्न करतील. त्याचबरोबर अनाथ आश्रम असेल किंवा वृद्धाश्रम असेल अशा ठिकाणी कपडे दान करा, मसुराची डाळ दान करा. हे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. सगळ्यात महत्त्वाचं वृश्चिक राशीच्या लोकांना जर मनशांती हवी असेल तर त्यांनी स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नये. नेहमी तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या मनात असंतोष दाटून येतो आणि मग ते स्वतःही सुखी होत नाही आणि समोरच्यालाही सुखी होऊ देत नाहीत. म्हणूनच त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर मनशांतीसाठी स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवायचं आहे. कारण जेव्हा तुमच्या मनात राग निर्माण होतो तेव्हा तो समोरच्याचं नुकसान नंतर करतो, पण सगळ्यात आधी तुमचं नुकसान करतो आणि म्हणून स्वतःसाठी स्वतःचा मित्र व्हायचा आहे आणि रागावर नियंत्रण मिळवायचं आहे.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.